चला मुलांनो, आपण आता सर्व अक्षरांवर अमची मात्रा लावूयात आणि ते वाचूयात. अमची मात्रा या अक्षराला काही शब्दांमध्ये अम असं म्हणतात, तर काही शब्दांमध्ये अन असं म्हटलं जातं. इथे आपण याचा उच्चार अन असा केला आहे, कारण रोजच्या बोलण्यामध्ये जास्त करून याचा वापर अन असा केला जातो. कन, खन, गन, घन, चन, छन, जन, झन, टन, ठन, डन, ढन, तन, थन, दन, धन, नन, पन, फन, बन, भन, मन, यन, रन, लन, वन, शन, शन, सन, हन. आमच्यासोबत शिकल्याबद्दल धन्यवाद. तुमचा दिवस चांगला जावो.